संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये या क्षणाची सर्वात मोठी घडामोड अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 80 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले। या संदर्भात आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी स्वतः अंजली दमानिया फोन लाइन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, अतिशय महत्त्वाचं हे आरोपपत्र आहे आणि यामध्ये वाल्मिक कराडच सूत्रधार असल्याचं सांगितलं जातंय। आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात काय असेल? एक तर ते चार्जशीट बघून अक्षरशः हादरून जायला झालंय, कारण त्याच्यातले जे मुद्दे आहेत स्पेशली 6 तारखेनंतर 7 आणि 8 ला झालेली त्यांची चर्चा आणि मिळालेला डिजिटल एव्हिडन्स या तिन्ही गोष्टी बघून माझं डोकं अक्षरशः चक्रावून गेलंय। 6 तारखेनंतर म्हणजे 7 आणि 8 ला पहिलं 7 तारखेला सुदर्शन गुळे आणि वाल्मिक कराड यांची चर्चा होते की यापुढे असे जर कोणी मध्ये आले तर कसं चालेल, आपल्याला त्यांना संपून टाकायला हवं। हे जे ऐकतो ना तर इतका राग येतोय की हे काय चाललंय आणि हे काय करतात ही माणसं। त्याच्यात 8 तारखेला विष्णू चाटे आणि सुदर्शन गुळे हे एका तिरंग हॉटेलमध्ये भेटतात आणि म्हणतात की खंडणीच्या कामात जर संतोष देशमुख मध्ये आला तर त्याला संपून टाकायचं, त्याचा काटा काढायचा। यानंतर डिजिटल एव्हिडन्स जो मिळाला तो डिजिटल एव्हिडन्स अक्षरशः म्हणजे माणूस किती निर्दयी असू शकतो त्याचा कळस आहे। म्हणजे डिजिटल एव्हिडन्स मध्ये व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरनं या सगळ्यांनी हे कृत्य होताना बघितलंय, इतकं निर्दयी कृत्य होताना बघितलंय हे आतापर्यंत आपण ऐकलं होतं, पण आता ते डॉक्युमेंटेड आहे चार्जशीट मध्ये। तर मला ना खरंच खूप खूप डिस्टर्बिंग झालंय आणि अशा फालतू लोकांना मोठं करणारे धनंजय मुंडे अजून राजीनामा देत नाहीत, यांना काय म्हणायचं आपण? किती निर्लज्ज माणसं झाली आहेत आता। आणि का नसणार ती? कारण त्यांना जरा जरी काही असतं नैतिकता वगैरे आपण यांच्याकडनं अपेक्षाच ठेवू शकत नाही, कारण मुळात ही कराडसारखी माणसं ही माणसंच नाही। जर अशा पद्धतीने ते लोकांना ठार मारत असतील ती माणसं म्हणू शकत नाही आपण। मला आय एम व्हेरी व्हेरी डिस्टर्ब्ड आणि मला असं वाटतंय की धनंजय मुंडेंचा आता तरी राजीनामा घ्यायला हवा आणि तो अजित पवारांनी आणि फडणवीसांनी लवकरात लवकर घ्यावा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।